आज आपण खमंग, कुरकुरीत आणि बनवायला अतिशय सोप्या अशा तांदळाच्या बॉब्या बनवणार आहोत. आपण इथं अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये तांदूळाच्या बॉब्या बनवत आहोत. त्यासाठी आपण इथं 2 वाटी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण 3 वाटी नॉर्मल पाणी टाकून घेणार आहोत. म्हणजे जे जास्त गरमही नाही आणि जे जास्त थंडही नाही, असं नॉर्मल टेम्परेचरवालं पाणी आपण टाकून घेणार आहोत आणि तांदूळ एकदम मिक्स करून घेणार आहोत. त्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत. त्या गाठी काढायच्या आणि त्याचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थितपणे. तांदूळ मिक्स करत असताना आपल्याला गॅसवरती एका बाजूला एका टोपामध्ये गरम पाणी करायला ठेवायचं आहे आणि जशी जशी गरज पडेल तसं ते पाणी आपल्याला ह्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता आपण याच वाटीने 3 वाट्या गरम पाणी ह्या तांदळाच्या पिठामध्ये टाकून घेऊ आणि पीठ पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ. पीठ आपल्याला आधीच खाली मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे आणि मग नंतर ते गॅसवरती ठेवायचं आहे आणि शिजवायचं आहे. आता आपण पिठामध्ये 1 चमचाभर मीठ टाकून घेऊ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता आपण गॅस चालू करून टोप गॅसवरती ठेवून देऊ आणि हे शिजवायला सुरुवात करू. परत एकदा आपल्याला या पिठामध्ये 2 वाटी गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा मिक्स करायला चालू करायचं आहे. पुन्हा हलवत राहायचं आहे. आपल्याला हे तांदळाचं पीठ खाली लागू नाही द्यायचं. त्याच्या गाठी होतात. खाली लागलं तर हलवायचं बंद झालं तरीही त्याच्या गाठीच होतात. आता आपल्या पिठाला घट्टपणा यायला लागला आहे तर त्यामध्ये आपण अर्धी वाटी तीळ टाकून घेऊ. तिळाने या बॉबींना छान चव लागते, त्यामुळे ते तीळसुद्धा घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपण तीळ व्यवस्थितपणे मिक्स करू. तीळ मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे अंदाजे जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि जिरेसुद्धा व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. नंतर त्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे. हिरव्या मिरच्या इथं मी बारीक करून घेतल्या आहेत मिक्सरमध्ये. पाणी टाकलं तरीही चालेल थोडंफार, म्हणजे त्याची स्मूथ पेस्ट होईल. आता आपलं पीठ शिजलेलं आहे तर आपण आता गॅस बंद करू आणि असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मिठाची वगैरे पिशवी घ्यायची आणि त्यामध्ये हे असं पीठ ओतायचं आणि त्याच्या अशा बॉब्या बनवून घ्यायच्या आहेत. उभ्या आणि सरळ बॉब्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत. पंख्याच्या हवेमध्ये या बॉब्या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे वाळल्या जातात आणि बाहेर उन्हामध्ये म्हटलं तर 2 दिवस खूप होतात. 1 ते 1.5 दिवसामध्येच हे बॉब्या सुकल्या जातात. तुम्ही बघू शकता सुकून आपल्या बॉब्या कशा झालेल्या आहेत. पूर्णपणे सुकल्या गेलेल्या आहेत. यात जरासुद्धा पाणी राहिलेलं नाही, जरासुद्धा ओलसरपणा राहिलेला नाही. आता आपण ह्या गरम गरम तेलामध्ये तळून घेऊ. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बॉब्या बनवून बघा. बनवायला अतिशय सोप्या, खायला चवदार आणि पटकन होणाऱ्या. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.